85% पीक विमा जो काही शेतकऱ्यांचा दुसरा टप्पा राहिलेला आहे तो अद्याप का आला नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, शेतकरी प्रशिक्षित आहेत. कारण की दुसऱ्या वर्षी सोयाबीनसुद्धा पेरलेलं आहे, कापूससुद्धा लावला आहे. पण अद्याप काय कापूस सोयाबीन पीक विमा आलेला नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांना दुसरा टप्पा मिळणार आहे आणि कधीपर्यंत मिळू शकतो याची पण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही 2025ला 85% आपलं अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये बीड असो, सांगली असो, परभणी असो, धाराशिव असो, ठाणे असो, अमरावती असो, त्याचबरोबर नांदेडमधील शेतकरीसुद्धा 85% पीक विम्यासाठी पात्र होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधले बी पात्र होते. त्यानंतर सातारा या जिल्ह्यातील बी शेतकरी पात्र होते. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बी बरेचसे शेतकरी 85% पीक विम्यासाठी पात्र होते. वाशिममधील बी शेतकरी पात्र होते 85% पीक विम्यासाठी. अकोला जिल्ह्यातील शेतकरी पण बहुतांश संख्येत पात्र होते या 85% पीक विम्यासाठी. त्यानंतर जालना जिल्ह्यातील बी बरेचसे शेतकरी पात्र होते या 85% पीक विम्यासाठी. हिंगोली जिल्ह्यातील बी बरेचसे पात्र होते 85% पीक विम्यासाठी. वर्धा जिल्ह्यातील बी बरेचसे पात्र होते. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील बी, यवतमाळ जिल्ह्यातील बी, नंदुरबार जिल्ह्यातील बी बरेचसे शेतकरी पात्र होते. त्याचबरोबर पालघर असन, पुणे असन, लातूर असन, गडचिरोली असन, चंद्रपूर असन या जिल्ह्यातील बी शेतकरी 85% पीक विम्यासाठी बहुतांश पात्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी काळजी लागली. त्यानंतर नाशिक असो, रायगड असो, सोलापूर असो, कोल्हापूर असो, भंडारा आणि गोंदिया हे इतके जिल्हे मंजूर होते 2025च्या खरीप पीक विम्यासाठी. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना इथून मागं फक्त ₹1मध्ये पीक विमा भरण्याच्या जे काही कागद होते ते करून तुम्ही ₹1मध्ये कोणत्याही पिकाचा पीक विमा भरता येईल अशी योजना सुरू होती. पण शासनाला खर्च लागत होता म्हणून ती योजनासुद्धा बंद करण्यात आलेली आहे. आणि ती योजना बंद झाल्यानंतर तरी पण शेतकरी पीक विमा भरत आहेत. आणि तरी पण शेतकऱ्याचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप आलेला नाही. शेतकरी मित्रांनो, याच अनुषंगाने जे काही पावसाळी अधिवेशन होते यामध्ये जे काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर तरीच जावा यासाठी जे काही विरोधी पक्षनेते आहेत रोहितदादा पवार यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते. तरी पण या प्रश्नाचा काय निर्णय लागलेला आहे ते सांगणार आहोत. पण त्याआधी 85% पीक विम्याची जी काही रक्कम होती हेक्टरी 17,500 तो जास्तीत जास्त 52,500 या दरम्यान शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते. त्यामध्ये तुमचं पीक कोणतं होतं, सोयाबीन होतं, कापूस होता किंवा इतर पिकं होते यावरून अवलंबून राहणार आहे की तुमचे निधी किती मिळणार आहे तुम्हाला या पीक विम्याचा. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हे मिळणार नाहीत. कारण की जे काही क्लेम कॅल्क्युलेशन केले आहेत सोयाबीनचे अलग, कापसाचे अलग अशा प्रकारे पैसे मिळत आहेत. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळत त्यामधील काही जिल्ह्यांची नाव सांगू शकतो. हिंगोली असो, परभणी असो, छत्रपती संभाजीनगर असो, जालना असो, वर्धा असो, धुळे असो, बीड असो अशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत. म्हणजे की पहिला टप्पा पण महाराष्ट्रातील बाकी इतर 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. आणि हे दुसरा टप्पा कधी येईल हे सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो की हे दुसरा टप्पा केव्हा येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे काय तुम्ही पीक तक्रार केली ती, पीक पाहणी केली ती, पीक नोंदणी केली ती, त्याच्यावर जो काही पीक विमा भरला होता हेक्टरी त्या पीक विम्याची वैयक्तिक क्लेम करणं चालू आहे. म्हणजेच की तुमचं क्षेत्र किती होतं, काय होतं अशी माहिती शासनाने आपल्याला सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे की जे काही क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते कंपन्या करीत आहेत. जे काही पीक विम्याच्या पीक विमा कंपन्या होत्या त्या कंपन्यांना साफ सरकारने सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना जो काही निधी आहे त्यांच्या खात्यावर पाठवून द्यावा. पण कंपन्या माहीत आहेत शासनाने जेव्हा आमच्यापर्यंत निधी आला त्यानंतरच आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणार. म्हणजे की शासनाने जे काही निधी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्या पीक विम्याचा जो काही 1,200 कोटी रुपये निधी आहे तो जेव्हा पीक विमा कंपन्याच्या खात्यावर जाईल तेव्हा त्यांचा दुसरा टप्पा पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येईल असं पीक विमा कंपन्या सांगत आहेत. आता यामध्ये शासनाचा निर्णय काय आहे तर शासनाने जे काही बजेट म्हणजे की निधी मंजूर करत आहे तो कंपन्यांना पाठवणे आणि त्यानंतर कंपन्या वैयक्तिक क्लेम जे काही चालू आहेत त्यातील जे काही शेतकरी पात्र आहेत, ज्या काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर यशस्वी DBTद्वारे पैसे पाठविणार अशा प्रकारचं सांगण्यात आले. आता ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं पीक विम्याचं बिल लवकरात लवकर वितरण होईल असं सांगण्यात आलं आहे सरकारकडून. पण कधी होईल ही तारीख नाही सांगण्यात आली. का सांगण्यात नाही आली ती सरकारला माहीत. पण शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर होण्याआधी तुम्हाला सांगितलं जे काही यावर्षीचा पीक विमा भरणार आहेत
यामध्ये तुम्ही थोडंसंही चूक करू नका. तुमचं नाव जरी चुकलं तरी पण तुमचे पैसे किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे 2026चा पीक विमा भरताना काळजी घ्या. त्याचबरोबर यावर्षी कोणत्या पिकाला किती पैसे भरायचे ते पण पहा. यावर्षी पीक विमा फुकट नाही, म्हणजे की ₹1 तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही. जो काही पीक विम्याचा निधी आहे, ₹500 असो, ₹1200 असो हेक्टरी, ते तुम्हाला भरावं लागणार आहे. त्यानंतरच पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे जे काही 2026चा पीक विमा आहे ते भरायचा आहे, जेणेकरून 2025च्या पीक विमाने तुमची वैयक्तिक क्लेम किंवा नोंदणीची पाळी येऊ नये. तरी पण शेतकरी मित्रांनो, हे जे काही 2025चा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळणारच आहे. कारण की जे काही पीक विम्याचा डाटा आहे तुमचा, पीक तक्रार केलेली असो, पीक पाहणी केली असो किंवा पीक विमा भरला असो, तो अद्याप कंपन्याकडे आहे. जेव्हा केव्हा पीक विम्याचे पैसे किंवा जे काही निधी आहे ते सरकार त्यांच्याकडे पाठवेल, तेव्हा तुमचे पैसे कधी पण तुमच्या खात्यावर पाठवण्यात येतील असे कंपन्या सांगत आहेत. आज सरकार काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे की शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा कधीपर्यंत मिळू शकतो. यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये जे काही पीक विम्याच्या अडचणी होत्या, जे काही पीक विम्याची जिल्हे मंजूर होते, संपूर्ण माहिती सांगितण्यात गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून काही प्रश्न असतात तुमचे तर माझ्यासमोर मांडा, जेणेकरून मी तुमचे त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 2025चा पीक विमा थकीत राहिलेला शेतकऱ्यांना जेव्हा केव्हा सरकार निधी पाठवेल आणि सरकारने पाऊल उचलल्याशिवाय कोणतेही पैसे तुमच्या खात्यावर येऊ शकणार नाहीत, हे तुम्हाला सांगत आहे. आता याच्यावर तुम्हाला काय वाटते, कधीपर्यंत पैसे येतात ते कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारे मला सपोर्ट आणि प्रतिसाद करीत राहा. मित्रांना, पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते जे काही शेतकरी तुमच्यासाठी सारखेच म्हणजे आशा लावून आहेत पीक विमा कधीपर्यंत मिळेल, कसा मिळेल, का पीक विमा मिळणार नाही, ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत, पाहुण्यापर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना पण ही पूर्ण माहिती मिळेल, कोण तुमचा जिल्हा पात्र आहे का नाही हे संपूर्ण माहिती कळेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा पीक विमासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पीक विमा जी काय वेबसाईट आहे पीक विम्याची, त्याच्यावर जाऊन पाहू शकता. तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ती पीक विम्याची वेबसाईट ओपन होऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही पीक विम्यासाठी मंजूर आहात का नाही, कपाशीसाठी आहात का, तुरीसाठी आहात का, सोयाबीनसाठी आहात, कोणत्या पिकासाठी पात्र आहात हे पण कळून जाते. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करा. तसेच मला प्रतिसाद करा आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.